अहिल्यानगर जिल्ह्यात औषध विक्रेत्यांनी आपल्या मागणीकरिता एक दिवसीय बंद पाळला होता। या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। केमिस्ट संघटनेचा आमच्या मागण्या मान्य करा, ऑनलाइन फार्मसी बंद करा, डीप डिस्काउंटिंग बंद करा, सरकारने जो GSR 220 कायदा लागू केला तो रद्द झालाच पाहिजे। केमिस्ट एकजुटीचा विजय असो, केमिस्ट एकजुटीचा विजय असो, ऑनलाईन फार्मसी बंद झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। अहिल्यानगर जिल्ह्यात औषध विक्रेत्यांनी 20 मे रोजी अर्थात आज एक दिवसीय बंद पाळलाय। अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटना यांच्या देशव्यापी आंदोलनाला पाठिंबा देत अहमदनगर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीनं याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आलं होतं। त्यानुसार औषध विक्रेत्यांनी एक दिवस बंद पाळलाय। संघटनेचे अध्यक्ष दत्ता गाडळकर, सचिव आबासाहेब बेद्रे आणि खजिनदार प्रशांत उबाळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। तसेच उपाध्यक्ष सूर्यकांत भुजडी, गणेश वाणी, अतुल चांगळे आणि संयुक्त सचिव सचिन शिंदे यांची नावे देखील या निवेदनावर नमूद करण्यात आली। निवेदनानुसार ई फार्मसी आणि औषध विक्री संदर्भातील काही निर्णयांमुळे देशभरातील औषध विक्रेत्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। केंद्र सरकारनं लागू केलेल्या काही धोरणांमुळे पारंपरिक औषध विक्रेत्यांचं नुकसान होत असल्याचा आरोप संघटनेनं केलाय आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह देशभरात औषध विक्रेत्यांनी आज 20 मे रोजी बंदची हाक दिली। यात अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक मेडिकल दुकानं सहभागी झाले होते। एक दिवसीय बंदला चांगला प्रतिसाद मिळालाय। तर औषध विक्रेत्यांच्या विविध मागण्यांकडे शासनानं गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी मागणी देखील करण्यात आली आहे। मी काय सांगा, आज आमचे मार्गदर्शक माननीय आप्पासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑल इंडिया बंद केमिस्ट आज 20 तारखेला करण्यात आलेला आहे। आज ऑनलाईन फार्मसी विरोध असो किंवा सरकारने कोविड काळामध्ये जो GSR 220E हा कायदा लागू करण्यात आलेला आहे त्या कायद्याविरोधात, तसंच डीप डिस्काउंटिंग आज ज्या मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या आज मोठ्या प्रमाणात डिस्काउंट देत आहेत त्यामुळं आज सर्वसामान्य केमिस्ट हा आज पूर्ण संपाच्या मार्गावर आलेला आहे। त्याविरोधात आज आम्ही सर्व केमिस्टच्या वतीने 20 तारखेला एक दिवसाचा लक्षणीय बंद आज पुकारण्यात आलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये जर सरकारने याच्यावर चांगला विचार केला नाही तर येणारं आंदोलन हे खूप तीव्र स्वरूपाचं राहील। कारण 12.5 लाख केमिस्ट अख्ख्या भारतामध्ये आम्ही आहोत। त्यांच्यावर अवलंबून असणारे कर्मचारी, कुटुंब असे 2 ते 3 कोट लोक आज या सर्व व्यवसायावर अवलंबून आहेत। आज हा व्यवसाय आज जर संपण्याच्या मार्गावर येत असला तर यासाठी आम्हाला सर्वांना एकत्र उभं राहून आम्हाला त्याविरुद्ध लढा द्यावा लागेल। यासाठी आम्ही आज सर्व केमिस्टने पूर्णपणे 100% बंद आज आम्ही पाळलेला आहे। या बंदला प्रतिसाद कसा मिळतो? आज पूर्णपणे आम्ही आज सर्व फिरून आलेलो आहे पूर्ण 100%। कारण हा आज येणाऱ्या केमिस्टच्या हा जीवा मरणाचा प्रश्न आहे। कारण आज जर आम्ही आता विरुद्ध एकत्र आलो नाही तर येणारा काळ हा सर्वांसाठी एकदम कठीण राहणार आहे। त्यामुळे सर्वांनी स्वपुरतीने सगळ्यांनी 100% या बंदमध्ये सहभाग घेतलेला आहे। तुमच्या मागण्या काय आहेत? आमच्या मागण्या एकच आहे की ऑनलाईन फार्मसी जे आज चालू आहे ते ऑनलाईन फार्मसी आज बंद करण्यात यावं। कारण आम्हाला ज्या काही नियमावली सरकारतर्फे लादण्यात येत आहेत, प्रिस्क्रिप्शनशी औषध देण्यात येऊ नये, वेग प्रिस्क्रिप्शनमार्फत आम्ही ऑनलाईन आज औषध खरेदी केलेलं आहे। ऑनलाईनवाले कोणत्या प्रकारच्या गोष्टी पाहत नाही। येणारं औषध, कारण येणारी पिढी आज ऑनलाईनमार्फत नशेची औषधं असो, झोपेच्या गोळ्या असो किंवा इंजेक्टेबल काही गोष्टी असो या मोठ्या प्रमाणात ऑनलाईनमार्फत आज घेऊ राहिले आहे। त्याच्यामुळं येणारी पिढी ही आज बरबाद होण्याच्या मार्गावर आहे। त्यामुळं ऑनलाईन फार्मसी असो किंवा जो कायदा GSR 20 जो सरकारने लागू केलेला आहे घरपोच औषधं, त्याच्यामुळं आज कसं असतं केमिस्टमध्ये आज एखादा कस्टमर आलं तर आम्ही ज्या पद्धतीने केमिस्टला समजून सांगतो की गोळ्या कशा घ्यायच्या, काय घ्यायच्या, त्या पद्धतीने तसं ऑनलाईनमार्फत होत नाहीत। आणि सगळ्यात महत्त्वाचं की डुप्लिकेशन ऑफ खूप मोठ्या प्रमाणात सध्या चालू आहे। त्या डुप्लिकेट औषधामुळं आज सामान्य आरोग्याची एकदम मोठ्या प्रमाणात खेळवड करण्याचा प्रयत्न आज ऑनलाईन फार्मसीमुळे केलेला आहे। त्यामुळं आम्ही त्याविरुद्ध लढा करीत आहोत। तसेच डीप डिस्काउंटिंग ज्या मोठ्या कंपन्या आहेत ते आमच्या छोट्या व्यवसायांपेक्षा जास्त डिस्काउंट आज देत आहेत। आमचं मार्जिनही तेवढं नाही आहे, त्या प्रमाणात ते डिस्काउंट देऊ राहिले। त्यामुळं छोटे व्यावसायिक मोठ्या प्रमाणात आज उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत। या सर्वांसाठी आम्ही आज 20 तारखेला माननीय आप्पासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसाचा बंद आम्ही सर्वांनी आज पुकारलेला आहे। यामध्ये सर्वसामान्य नागरिकांची काही गैरसोय होणार नाही किंवा काय, तुम्ही काय सांगा? नाही, असं आम्ही त्या गोष्टी पूर्ण काळजी घेतलेली आहे। आम्ही माननीय FDAला पण आम्ही पत्र दिलेलं आहे की इमर्जन्सीसाठी आमचे काही हॉस्पिटल्स आहे तिथं आम्ही औषध देण्याचं त्यांना हे केलेलं आहे। कोणत्याही प्रकारचं कोणत्याही रुग्णाचे हाल याच्यामध्ये होणार नाही। आम्ही त्या पद्धतीचे आमचे नंबरही आम्ही बाहेर प्रसारित केलेले आहे। त्याच्यामुळं कोणत्या रुग्णाला हाल होणार नाही हे आम्ही सर्व केमिस्टने आज पाहिलेलं आहे। माझं नाव किरण वाळके, अहिल्यानगरचे युनिट सेक्रेटरी आहे।
तर आज जो 20 मे देशव्यापी जो संप पुकारलेला आहे केमिस्ट असोसिएशननी, तर आमचा FMRA आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असा दोन्हींचा मिळून आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. जवळजवळ आमचे अहिल्यानगर शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये 1000+ MR बांधव आहेत. तर आम्ही पूर्णपणे केमिस्ट असोसिएशनला पाठिंबा देत आहे. तरी सर्वांनी जो आहे ऑनलाईन फार्मसी लवकरात लवकर बंद झाली पाहिजे आणि जो काही येणाऱ्या काळात जो धोका आहे तो टाळला पाहिजे. हाच एकमेव हा हेतू यामध्ये आहे. तर आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.